तर आता येणार आहे प्रथमेश तुझ्याकडे. माझं खरं तर थोडी यांच्यासारखी स्टोरी आहे. कारण मी 9वी-10वीला असताना कोणालाही काही बोल, उलट बोल. कदाचित असं होईल की मला एकांकिकेमध्ये विशू किंवा मग असेच कॅरेक्टर मिळत गेले म्हणून मी इकडे प्रथमेश म्हणून घडत होतो, असंही असेल कदाचित. सुरुवात केली तर ठोकळे उचला, 3rd फ्लोअरवरनं ग्राउंड फ्लोअरला घेऊन जा, ग्राउंड फ्लोअर बरं मी ठोकळे उचलणार. सगळे असे होते की सगळे मित्र असं बोलायचे नाटक करायला जातो की हमाली करायला जातो मित्रा. तेच मित्र आता मला असं म्हणतात नाही ठोकळा उचलून मोठा आलेला मुलगा आहे. सो मला तो अभिमान वाटतो नेहमी. आणि आताच मी INT ला एक एकांकिका डिरेक्ट केली. अच्छा. तिची भूक आहे ती अजून बाकी आहे, पण मी करत राहणार एकांकिका. वा वा. अमितराज आता तुमच्याकडे येणार आहे. हे सगळे अभिनेते अभिनेत्री हा सगळा प्रवास बघितला. एक म्युझिक डिरेक्टर आणि एकांकिका हे काय नातं होतं? मगाशी जेव्हा मी इथे आलो आणि सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं, अरे हा इथे का, असं इथे काय काम. तर मी सांगू इच्छितो, लोक इथे सिंगर व्हायला येतात आणि ॲक्टर होतात. मी इथे ॲक्टर व्हायला आलेलो आणि सिंगर झालो. अच्छा. ती एकांकिका होती कारगिल के नाम पे दे दे बाबा. तेव्हा जस्ट कारगिल वॉर झालेलं आणि ती एकांकिका केली आणि मला त्या एकांकिकेत विशेष लक्षवेधी अभिनेता म्हणून बक्षीस मिळालं. त्या दिवसापासून मला ही म्हणजे जी काय चटक लागली. पण एक मजेशीर गोष्ट तुला सांगायची आहे आणि सगळ्यांनाच सांगायची आहे. मुलींची जाम मारामार असायची आमच्या इकडे, कारण मुलीच नव्हत्या. आणि मुली नसल्यामुळे व्हायचं असं की अरे हे कॅरेक्टर यार एक मुलगी हवी आहे यार करायला. आणि प्रशांत लोकेच्या बालवाडीत शिकणारी, त्याला लहान असताना एका बालनाट्यात काम करणारी एक मुलगी त्याला दिसली नेमकी. आम्ही कट्टर उभे असायचो. माझ्या घरी विचारायला लागेल ती बोलली. आणि माझे वडील पोलीसमध्ये आहेत, तर त्यांची परमिशन मिळाली तर मी करीन, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आम्ही तिच्या घरी पोचलो. वडील आले. वडिलांना आम्ही विचारलं की आम्हाला असं असं आहे, आम्ही एकांकिका करतो आहे, तर तुमच्या मुलीला परमिशन द्याल का. वडील नाही नाही नाही, तिला तर तुम्ही घ्याच ॲक्टिंग करता. तिची मोठी बहीण पण खूप सुंदर ॲक्टिंग करते, तर तिलाही तुम्ही जर घेतलं तर बरं होईल. आम्ही बोला अरे वा, एक मिळत होती इथे 2 मिळाल्या. बोलो ठीक आहे. नाही आणि काय करा, हे आजी आहे ना तिची, तिला पण घ्या, आईला पण घ्या आणि मला नाच्या म्हणून घ्या आणि तमाशा करा तमाशा. आम्ही लिटरली तिथून जी काय पळ काढली आम्ही तिकडून. पण अशी मजेशीर गोष्ट घडत असतात आमच्या आयुष्यात. अमितराज इथे आलेले आहेत म्हटल्यानंतर तर मग इकडे काहीतरी सर परफॉर्म झालं पाहिजे आणि आम्हाला प्रचंड इच्छा आहे तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची. डेफिनेटली. जोरदार टाळ्या अमितराज यांच्यासाठी. ये गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली, ओ आली लाली गोऱ्या गाली, तू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी. हे नटून थटून लाजते जणू चांदणी. हे गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली, ओ आली लाली गोऱ्या गाली, तू चालली. हे किती दिवस झाले मला फुकटच खाऊन, हे किती दिवस झाले मला फुकटच खाऊन. रोज वाट पाहतो कधी म्हणतो स्वतःहून, रात्री नको दिवसा चल अख्खी नको अर्धी दे. अरे वर्षातून स्वतःहून एक तरी पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे मेला, पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे मेला, पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे मेला, पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे मेला, पार्टी दे, पार्टी दे. थँक्यू. कडक. आणि आज घरात सुद्धा बसलेले खूप नवीन कलाकार असतील, जे एकांकिकेची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी हे 2 एपिसोड खूप महत्वाचे आहेत. अरे नक्कीच यार. ते बघत असतील की आत्ता आपण करतोय, पण चला हवा उद्या असंच सुरू राहील आणि एकदा आपण सुद्धा तिथे बसलेलो असू. क्या बात आहे. आणि प्रत्येकाची इच्छा ती पूर्ण हो एवढी माझी इच्छा आहे.
आज बघा ना आम्ही सेट सुद्धा तसाच केला, एकांकिकेसारखा थोडा करण्याचा प्रयत्न केला की या चौकटी त्या म्हणजे एकांकिकेत कसं खूप कमी साहित्यामध्ये सगळं उभं करावं लागतं, तशा या चौकटी. पण या चौकटी जरी असल्या तरी याच चौकटी मोडून ही माणसं मोठी झालीत आणि अशीच ती मोठी व्हावी एवढी माझी इच्छा आहे. आता येणार आहे स्पृहा तुझ्याकडे. रुपारेल कॉलेजच्या एका माणसाने फुल एक दिवस म्हणजे चॅलेंज दिला आणि म्हणून मग आम्ही ती अनन्या नावाची एकांकिका केली आणि एकांकिका म्हणजे मी फॅन आहे स्पृहाचा. ती भूमिका कठीण होती कारण त्या एकांकिकेमध्ये 8व्या मिनिटाला त्या मुलीचे दोन्ही हात अपघातात जातात आणि 45 मिनिटं पुढची मी अशी हात बांधलेल्या अवस्थेत असायचे. पायानी 2 टाईप करताना दिसते, पुढच्या क्षणी ती तुम्हाला पायानी जेवताना दिसते चमचा उचलून, पुढच्या मॉन्टाजमध्ये पेन उचलून त्याने लिहिताना दिसते, त्याच्या पुढच्या मॉन्टाजमध्ये असे हाताने पाणी पिताना दिसते. अशा खूप ॲक्टिव्हिटीज होत्या. एक खूप इमोशनल, आता फार फनी किस्सा आहे पण खूप इमोशनल सीन होता की तिचा वाढदिवस असतो आणि इतके वर्ष तिचा ज्या भावाने तिचा रागराग केला आहे त्या भावाला ना ती पायानी केक कापून पहिल्यांदा पायानी केक भरवते आणि त्यावेळेला तो खूप इमोशनल होऊन जातो मुलगा. तर एका स्पर्धेला आम्ही गेलो असतो ना, प्रॉपर्टीचा केक आधीच्या एकांकिकांच्या मुलांनी खाऊन टाकला. तर एक कुठून पैदा केलेल्या लोकांनी माहिती नाही पण चुरडलेली मारी बिस्किटं आणि जुना कुठला तरी भात असा एक काला करून त्यांनी तो असा केक सारखा सजवून ठेवला आणि मला ना कॉन्स्टंटली सुन्याचा चेहरा म्हणजे सुनील तांबट जाने तो रोल भावाचा, कारण त्याला ते खायला लागलं ना. सुनील तांबटचा चेहरा आंबट झाला. खरंच बिचारा. तर त्याने तो तसाच एक केक गोड म्हणून खाल्ला त्या दिवशी. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव सवाई अभिनेत्रीचा पुरस्कार मला त्या एकांकिकेने दिला. संजय मोरे सरांकडे आता मी येणार आहे. एकदा असं झालं होतं की काही मुलं आली माझ्याकडे, ते म्हणाले आमच्याकडे रंगभूषेचं काय आहे इथे सोय आहे. मला काय वाटलं कोणाच नको. मी म्हटलं इथे काय रंगभूषेची सोय नाही. अहो असं कसं, एकांकिका स्पर्धा आहे, सोय कशी नाही. नाही म्हटलं इकडे ते विद्यार्थ्यांच्या नैपुण्यावर सगळं ठरतं. ते म्हणले पण आमचं जरा समस्या वेगळी आहे, आमच्याकडे ना असे यम शंकर नंदी असे लोक आहेत. म्हटलं नाही तुम्हाला मग ते मेकअप करून यायला लागणार तिथून. तुमचं कॉलेज कुठलं, ते लांबचं कॉलेज होतं कुठलं तरी, देवनार बिवनार असं कुठलं तरी. मी आपला परत दुसऱ्याशी गेलो आता काय होतं आहे बघायला आणि असं सगळे बघत होते ना. अचानक ते अरे 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 असं त्यांनी केलं. तर त्या चर्नोट स्टेशनच्या पुलावरून अशी काही माणसं उतरत होती. प्रत्येकाच्या हातामध्ये एक प्लास्टिकचा कागद, काही काळे पूर्ण रंगलेले वाघाचं कातड घातलेले, गळ्यात माळा शंकर, त्याच्यामध्ये कसं करवंटी प्लास्टिकचे, त्याच्यात ती गंगा पडते. असे 10-12 जण असे सगळे असे करत यम बीम रेड्याचे मुकुट घालून सगळे बसमध्ये बसून, ते खाली लागू नये म्हणून ते प्लॅस्टिकचा कागद घालून सगळे असे त्या 90 नंबरच्या बसमधून कुठून तरी आले आणि ते संयोजन अरे काय आहे असे ते ओरडले. ते म्हणाले मेकअपची सामान नाही. कोणी सांगितलं? ते तुमचे ते पदाधिकारी आहेत. कोण आमचे पदाधिकारी? संजय असं म्हणतो ओरडला. तर मी झालो.